नमस्कार, मी केतकी सुधीर पांडे. वेल्वेट कविशा पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्थेतर्फे विश्वविक्रमी पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. वाचन करत असताना कधी शब्दांनी आपलंसं केलं आणि हातात लेखणी आली. असं म्हणत पूर्णत्व नावाचा कथासंग्रह आज प्रकाशित होत आहे आणि ह्या कथासंग्रहाच्या लेखिका आहेत सुनीता पाटील. नमस्कार ताई, आपलं मनःपूर्वक स्वागत. धन्यवाद. कसं वाटतंय आज इतक्या मोठ्या मंचावर आपल्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे, एक विश्वविक्रम होतो आहे. काय भावना आहे? खूप छान वाटतंय. खूप आनंद आहे. ॲक्चुअली कधी म्हणजे असं विचारही नव्हता केला, की लिखाण होईल आणि पुस्तक छापलं जाईल माझ्या नावे आणि तेही पहिलंच पुस्तक आणि वर्ल्ड रेकॉर्ड. असा कधी विचार नव्हता केला. त्यामुळे थोडीशी भीती, हुरूर आहे, संकोच आहे. अशा सगळ्या संमिश्र भावना आहेत. त्या शब्दात येत आहेत. असं व्यक्त नाही करता येत आहे मला. खूप छान. म्हणजे एक लेखिका म्हणून जेव्हा लिखाणाला सुरुवात केली असेल, जेव्हा छोटे-मोठे लेख आपण लिहीत असाल, हो. तेव्हा एक पुस्तक आपलं प्रकाशित होईल, हं. पुस्तक रूपाने ते वाचकांपर्यंत आपण पोहोचू शकू, असं कधी वाटलं होतं? नाही, कधीच नाही. या सोहळ्याचं तुम्ही एका शब्दात काय वर्णन कराल? अद्भुत. कारण आम्ही सुरुवात केली ती Facebookवरून केली होती. तिथे अगर 4 लाईक आणि 2 कमेंट जरी आल्या, तरी आम्ही अगदी खुश खुश होत होतो भरपूर. आणि आता हे पहिलं पुस्तक आहे आणि तेही वर्ल्ड रेकॉर्ड सोबत. त्याच्यामुळे खूप आनंद होतोय आणि हे सगळं करण्यासाठी खूप जिद्द पाहिजे, मेहनत पाहिजे आणि ते वर्षामध्ये आहे. त्यांनी तो पाठपुरावा केला आणि आणि खूप ती मस्त जिद्द केलंय. आपल्यातही हो उतरवली. आणि म्हणजे भन्नाट म्हणता येईल. त्या कल्पना करतात आणि ते सत्यात उतरवण्याचा सत्यात प्रयत्न उतरवतात. करतात. खरंय, हो, अगदी त्यांच्या खरंय. अंगी भरपूर जिद्द आहे. त्याच्यामुळे सगळं शक्य झालंय. म्हणजे तुम्ही इतर माध्यमांवर सुद्धा लिखाण केलेलं हो. आहे. मग जेव्हा तुमचं हे लिखाण पूर्ण होतं आणि बाकीचे जेव्हा वाचतात, तर तुमच्या जवळचे नातेवाईक, हं. मित्र-मैत्रिणी कशा पद्धतीने प्रोत्साहन देतात, की कधी थट्टा करतात, कधी खरं आहे ते सांगतात, काय? नाही, थट्टा वगैरे हं, अजूनपर्यंत कधी केली नाही कोणी. हं. प्रोत्साहनच देतात. माझं पहिलं काही कथा, कविता झाली तर ते माझ्या अगोदर पतींना वाचून दाखवते. त्यानंतर मुलं असतात दुसरे वाचक. त्याच्यानंतर मग ती पोस्ट होते. भरपूर छान कमेंट्स येतात. मग ह्याच्यातूनच एक माझ्या वाचक आजी आहेत त्या, जवळपास 80 वर्षाच्या आहेत त्या. त्यांची माझी इतकी छान मैत्री झाली, की ती आता आमच्या दोघींचं मायलेकीसारखं नातं आहे. माझ्या थोडं मध्यंतरी थोडा वाईट काळ होता. त्यामध्ये त्यांनी मला तुझं लिखाण तुला ह्यातून बाहेर पडायला खूप मदत करेल, म्हणून त्यांनी माझं एक प्रकारचं काउन्सिलिंग केलं आणि हे सगळं मला लिखाणामुळे आणि Facebookच्या थ्रू भेटलेले माझे ते वाचक आहेत. म्हणजे मला ह्या लिखाणाने खूप आत्मविश्वास पण दिला आणि खूप चांगली माणसं जोडली गेलीत माझ्यासोबत त्यामुळे. खूपच छान. खूप म्हणजे छान. कुटुंबातून तर प्रोत्साहन आहेच, मिळतंच, आहेच. हो. पण आज वाचक वर्ग हो, कुटुंबासारखा झालाय हो. आणि त्यांच्याकडूनही तुम्हाला प्रोत्साहन त्यांचं मिळतंय. नाव मी घेऊ इच्छिते इथं शैलजा प्रधान म्हणून त्या आहेत. आता त्यांचं वय जवळपास 80च्या आसपास त्या पोहोचल्यात. अरे पण बापरे! ते इतकं आणि वाचतात तरी त्या आणि हो, मोबाईलवरून कनेक्ट आहेत. कनेक्ट आहेत आणि किती इतक्या छान. विस्तृतमध्ये त्यांनी कमेंट त्यांच्या प्रत्येक कथेवर त्यांची प्रतिक्रिया इतकी विस्तृत असते ना, असं वाटतं त्यांच्या कमेंटवरती एक कथा होऊन जाईल. इतकं छान त्या सांगतात आणि मेंटली तुम्हाला ते इतक्या शांत करतात ना बोलताना. एक काउन्सिलिंग तुमचं एक प्रकारे ते करतात. खूप किती छान. होय. म्हणजे ही माणसं आज जी जोडल्या गेली आहेत, हो. ती आपल्या अंगी असलेल्या कलेमुळे आहे. कलेमुळे. हो. आणि कसं बघता तुम्ही इथून पुढे तुमचा प्रवास? म्हणजे आज एक पुस्तक प्रकाशित होतंय. इथून पुढे अजून काय इच्छा आहे? असंच लिहत जायचं, लोकांनी वाचलं पाहिजे. बस त्यातून त्यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे. आणखी पुस्तक विकल्या जाण्यापेक्षा ते वाचलं जाणं महत्वाचं आहे असं वाटतं. जास्त. विकलं जातं घेऊन आपण ते कबर्डमध्ये, शोकेसमध्ये ठेवून देतो, त्याचा काही उपयोग नाही ना. वाचनामुळे कसं ते ज्ञानार्जनाचं साधन आहे. विचारांची आपली समृद्धी वाढते त्याच्यामुळे. आपला सर्वांगीण विकास होतो वाचनामुळे. ते एक ज्ञानाचं काय म्हणतात दालन आहे. त्यासोबत ते एक मनोरंजनाचं पण साधन आहे. आपण वेगवेगळ्या कविता वाचतो, कादंबऱ्या वाचतो, त्यातून आपलं मनोरंजन पण होतं. आपल्याला वेगवेगळी माहिती मिळते. त्यामुळे पुस्तकं वाचणं जास्त महत्वाचं आहे आणि पुस्तकांसारखा सोबती दुसरा अजून कोणी असू शकत नाही, असं मला वाटतं. खरंय. तर काय सांगाल आपल्या या कथासंग्रहाबद्दल? कशा पद्धतीचे विषय आहेत? सामाजिक, आर्थिक, वैचारिक सगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये कथा आहेत. हां. शेवट सकारात्मक दाखवलाय. त्याच्यामुळे पुस्तकाला नाव पूर्णत्व. किती छान, हं. किती छान.
ह्या पुस्तकाबद्दल मी ऐकलंय ट्रान्सजेंडर बद्दल सुद्धा तुम्ही कथा लिहिलेल्या आहेत. म्हणजे खरंच हा खूप दुर्लक्षिलेला विषय म्हणूया किंवा लोकांपर्यंत न पोहोचलेला विषय आहे. म्हणजे तुम्ही या सगळ्या मुद्द्यांवर लिहिलेलं आहे. सगळ्या भावभावनांना स्पर्श केलेला आहे. तुमच्या ह्या सदाबहार लेखणीला आमच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची लेखणी अशीच बहरत राहो आणि आज तुमचं मनापासून अभिनंदन. कारण विश्वविक्रमी हा जो प्रकाशन सोहळा आहे ह्याचा तुम्ही एक भाग आहात. हो. तर तुम्हाला पुढील वाटचालीसाठी सुद्धा खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅम. नमस्ते. वेल्हेट तमिशा पब्लिकेशन मार्फत आज सुनीलताईंच्या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे आणि तसंच एक विश्वविक्रम होतोय त्याचा हा भाग आहे. काय वाटतं? हे सुद्धा खूप जे पब्लिकेशन आहे त्याच्या ते बघून आणि त्यासाठी मला खूपच जास्त प्राऊड वाटतंय. आपण नंतर पॅराची खास करून आपण असं बघतो की ते आपली स्वतःची इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी बनवण्यासाठी आपल्याला किती कष्ट करते आणि आज ती स्वतः तिची आयडेंटिटी बनवते ॲज अ रायटर. तिचं फर्स्ट बुक पब्लिश करते हे बघून मला खूपच प्राऊड ताई सिजुकवा त्याची तमाशा फोळा आहे आणि त्याचा हा त्याचा किस्सा आहे. त्यांचा वाचक लेखक हा प्रवास तुम्हाला काय ऍक्च्युली तिच्या पुस्तकातील किंवा प्रत्येक पहिले वाचक की आम्ही घरचे लोक असाय तर खूप दिवसापासून की ना तुझं असते तर आज मिस्टेक्स घेतलो की जो होता अशा त्या त्याच्या पुढे तो इव्हन प्रेस Uso suspect. Das relevant physics deep. स्वतः लेखकासोबत मला वाटतं आजूबाजूच्या आपल्या जवळच्या लोकांचं नातेवाईकांचं सुद्धा हे एक स्वप्न असतं ते आज प्रत्यक्षात उतरताना पण सगळे उपस्थानाला आपल्या